नमस्कार. श्री गजानन आर्ट्समध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत अतिशय सुरेख असं मोत्यांचं फूल. तुम्ही हे वेगवेगळ्या रंगामध्ये सुद्धा बनवू शकता. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 5 नंबरचे मोती कलरचे मोती, निळे आणि गुलाबी कलरचे मोती, कात्री, सुई आणि दोरा. तर चला सुरू करूया. सर्वप्रथम सुईमध्ये दोरा ओवून घेतला आणि सर्वात शेवटी गाठ पाडून घेतली. 6 मोती कलरचे मोती ओवून घेतले आहेत. त्यानंतर ते सर्वात शेवटी गाठ आहे तोपर्यंत घेऊन जायचे आणि सर्वात पहिले जो मणी आपण ओवला होता त्यातून सुई वरच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर तिथे एक सर्कल तयार होतं. आता सुई ही संपूर्ण मण्यांमधून एकदा फिरवून घ्यायची, त्यामुळे आपलं सर्कल हे घट्ट बसतं. आता सुईमध्ये 5 निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे. त्यानंतर ज्या मोती कलरच्या मणीमधून दोरा निघाला होता त्याच मणीतून दोरा फिरवून घ्यायचा. अशा प्रकारे तिथे एक सर्कल तयार होतं. त्यानंतर समोरच्या मणीमधून दोरा बाहेर काढून घ्यायचा. आता इथे आपल्याला 4 निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पहिल्या सर्कलचा निळा मणी ह्यातून सुई बाहेर काढून घेतली. ह्या मोती कलरच्या मणीमधून सुई बाहेर काढून घेतली. त्याच्या पुढच्या मोती कलरच्या मणीमधून सुई बाहेर काढून घेतली. अशा प्रकारे प्रत्येक मोती कलरच्या मणीवर आपल्याला एक निळ्या कलरचं सर्कल करायचं आहे. 4 निळे मणी ओवून घेतले. त्यानंतर हा निळा मणी ह्यातून सुई बाहेर काढून घेतली. हा मधला मोती कलरचा मणी, आणि त्याच्या समोरचा हा मोती कलरचा मणी. यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता मी हे संपूर्ण निळ्या कलरचे सर्कल प्रत्येक मोती कलरच्या मणीवर बनवून घेते. सोबत तुम्ही पण बनवून घ्या. सुई एकेका मणीतून समोर सरकवत जायची. आता हे शेवटचं सर्कल आहे. तर ह्या मोती कलरच्या मणीमधून मी सुई
बाहेर काढून घेतली. आता सर्वात पहिले जे निळ्या कलरचं सर्कल होतं त्या पहिल्या मणीतून सुई बाहेर काढून घ्यायची. आता आपल्याला 3 निळे मणी ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर ह्या सर्कलचा हा निळा मणी मधला मोती मणी आणि हा निळा मणी ह्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे षटकोन तयार झाला आहे. आता आपल्याला षटकोनाच्या एकेका कोपऱ्यातल्या मणीवर काम करायचं आहे, म्हणजे तिथे एक एक पाकळी तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला ह्या निळ्या मण्यातून सुई बाहेर न्यायची आणि त्याच्या बाजूच्या कोपऱ्यातल्या मण्यापर्यंत सुई आणून घ्यायची आहे. आता सुईमध्ये 8 मोती कलरचे मणी आणि 3 गुलाबी कलरचे मणी असे ओवून घ्यायचे. आता 3 गुलाबी कलरचे मणी सोडून द्यायचे आणि त्याच्यानंतरचा हा मोती कलरचा मणी यातून सुई बाहेर काढून घ्यायची. दोरा नीट ओढून घ्यायचा. आता सुईमध्ये 7 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि ज्या निळ्या मण्यातून आपला दोरा निघाला होता त्याच मणीतून दोरा विरुद्ध दिशेने बाहेर काढून घ्यायचा, म्हणजे तिथे एक फुलाची पाकळी तयार होते. अशा प्रकारे पहिली पाकळी आपली तयार झाली आहे. आता समोरच्या 2 निळ्या मणींमधून दोरा बाहेर काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतरचा कोपऱ्यातला तिसरा निळा मणी अशा 3 निळ्या मण्यांमधून दोरा बाहेर काढून घ्यायचा. ज्या प्रकारे आपण पहिली पाकळी केली त्याच प्रकारे आपल्याला अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी पुन्हा इथे 8 मोती कलरचे मणी ओवून घेतले, 3 गुलाबी कलरचे मणी ओवून घेतले. आता 3 गुलाबी मणी सरकवून घ्यायचे आणि त्याच्यानंतरचा हा मोती कलरचा मणी यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये 7 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि ज्या निळ्या मणीमधून दोरा निघाला होता त्यातूनच सुई बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे आपली दुसरी पाकळी तयार झाली आहे. अशाच प्रकारे सर्व पाकळ्या आपण तयार करून घेऊ. आता आपली ही तिसरी पाकळी सुरू आहे. पुन्हा 8 मोती कलरचे मणी, 3 गुलाबी कलरचे मणी, 3 मणी सरकवून घ्यायचे. त्याच्यानंतरच्या मोती कलरच्या मणीमधून दोरा बाहेर काढून घ्यायचा. पुन्हा इथे 7 मोती कलरचे मणी ओवून घेतले. त्यानंतर ह्या निळ्या मणीमधून दोरा बाहेर काढून घेतला. आपली ही तिसरी पाकळी तयार झाली आहे. पुन्हा दोरा 2 निळ्या मणींमधून बाहेर काढून घ्यायचा. आता पुढच्या कोपऱ्यातल्या ह्या निळ्या मणीमधून दोरा बाहेर काढून घ्यायचा. सुईमध्ये पुन्हा 8 मोती कलरचे मणी आणि 3 गुलाबी कलरचे मणी ओवून घेतले. 3 गुलाबी कलरचे मणी सरकवून पुढच्या
मोती कलरच्या मणीमधून दोरा बाहेर काढून घ्यायचा. आता सुईमध्ये 7 मोती कलरचे मणी ओवून घेतले आणि ह्याच कोपऱ्यातल्या निळ्या मणीमधून दोरा बाहेर काढून घ्यायचा. त्यानंतर पुढचे 3 निळे मणी म्हणजे कोपऱ्यातल्या मण्यापर्यंत आपल्याला सुई आणून घ्यायची आहे. आता सुईमध्ये पुन्हा 8 मोती कलरचे मणी, 3 गुलाबी कलरचे मणी ओवून घेतले. 3 मणी सोडून द्यायचे. पुढच्या मोती कलरच्या मणीमधून दोरा बाहेर काढून घ्यायचा. सात मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे. ह्या निळ्या मणीमधून दोरा बाहेर काढून घ्यायचा. आता आपली ही शेवटची पाकळी सुरू आहे. या निळ्या मणीपर्यंत दोरा आणून घ्यायचा. त्यानंतर 7 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे. ह्या निळ्या मणीमधून दोरा बाहेर काढून घ्यायचा. अशा प्रकारे आपल्या 6 पाकळ्या तयार झाल्या आहेत. आता 2 पाकळ्यांच्या मध्ये एक पाकळी असं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला ह्या 4 मोती कलरच्या मणीमधून दोरा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता सुईमध्ये 4 पांढरे मणी आणि 3 गुलाबी मणी असे मणी ओवून घ्यायचे आणि 3 गुलाबी मणी सोडून द्यायचे आणि त्याच्यानंतरचा जो मोती कलरचा मणी आहे त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आणि दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा. आता सुईमध्ये 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि दुसऱ्या पाकळीतल्या 4 मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची. वरचे 4 मणी सोडून द्यायचे आणि खालच्या 4 मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे 2 पाकळ्यांच्या मध्ये एक पाकळी तयार होते. आता सुई ह्या मधल्या निळ्या मणीमधून बाहेर काढून घ्यायची. आता ह्या पाकळीतल्या ह्या 4 मण्यांमधून सुई ही वरच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये 4 मोती कलरचे मणी आणि 3 गुलाबी कलरचे मणी ओवून घ्यायचे. पुन्हा 3 गुलाबी मणी सोडून द्यायचे. त्याच्यानंतरच्या मोती कलरच्या मणीमधून सुई बाहेर काढून घ्यायची. दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा. आता सुईमध्ये 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि पुढच्या पाकळीतल्या खालच्या 4 मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. अशाच प्रकारे 2-2 पाकळ्यांच्या मध्ये एक पाकळी तयार करून घ्यायची. आता ह्या निळ्या मणीमधून सुई बाहेर काढून घ्यायची आणि ह्या पाकळीतल्या खालच्या 4 मणींमधून सुई वरच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायची. आता ज्या प्रकारे आपण 2 पाकळ्या तयार करून घेतल्या आहेत
त्याच प्रकारे आपण सर्व पाकळ्या तयार करून घेऊ. मी आणखी एक पाकळी दाखवून देते तुम्हाला. 4 मोती कलरचे मणी ओवले, 3 गुलाबी आणि 3 गुलाबी मणी सोडून द्यायचे. खालच्या मोती कलरच्या मणीमधून दोरा बाहेर काढून घ्यायचा. आता सुईमध्ये 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या खालच्या 4 मोती कलरच्या मणींमधून सुई बाहेर काढून घ्यायची. आता अशा प्रकारे संपूर्ण फूल तयार करून घेऊ. आता आपली शेवटची पाकळी पण तयार झाली आहे. आता आपल्याला गाठ पाडायची आहे. तर त्यासाठी 1-2 मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची आणि तिथे गाठ पाडून घ्यायची. पुन्हा 1-2 मण्यांमधून सुई फिरवून घ्यायची आणि तिथे एक गाठ पाडून घ्यायची आणि उरलेला दोरा कट करून घ्यायचा. अशा प्रकारे आपलं एक सुंदर फूल तयार झालं आहे. नक्की करून पहा हे सुंदर फूल. अशाच प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या कलर्समध्ये हे फूल बनवू शकता. तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा, कारण मी नवीन व्हिडिओ अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतं. जय गजानन.